मी 2018मध्ये पहिली ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला सोशल वर्करकडून, हॉस्पिटलकडूनच सगळं कळालं आणि मेन बहिणीकडून कळालं की ते टाटा हॉस्पिटल आहे. आमचे नातेवाईक होते त्यांच्याकडून कळालं. टाटा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्हाला सोशल वर्करने सहकार्य केलं की असे सेंट जूड आहे, तिथे तुम्हाला रूम वगैरे दिले जाईल. तर आम्ही सेंट जूडमध्ये आलो. सेंट जूडमध्ये आल्यानंतर पूर्ण आमची तेव्हाची ट्रीटमेंट झाली 7 महिन्यात कंप्लीट. बच्चू पण ओके, सगळं ओके. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम नव्हता, घरी नव्हता, इथे नव्हता. आत्ता या मेमध्ये आलो, 28 मेला. तर 28 मेला आल्यानंतर कळालं की बच्चूला रिटर्न आलं. मी फॉलोअपला आलेले, तर मॅडमने लगेच माझी सुविधा केली. मी सिंगल मदर आहे. सिंगल मदर असल्यामुळे मॅडम बोलल्या की मम्मी तुमच्यासाठी आम्ही व्यवस्थित करून देऊ. मला मॅडम लोकांनी खूप सहकार्य केलं. बिलकुल म्हणजे घरचे नातेवाईक नाही करणार एवढं सहकार्य केलं आणि त्यातून पण मी निघाले. म्हणजे सेंट जूड असं ठिकाण आहे की आपल्याला नातेवाईक नाही, घर नाही, कोणी एवढी साथ देणार नाही असं सेंट जूड आहे. सेंट जूडमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी होता, सगळ्या प्रकारचे खेळले जातात. मम्मी लोकांसाठी, पप्पा लोकांसाठी आहे, बच्चूसाठी ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो आहे. प्लस पोरांना शाळेसाठी, क्लाससाठी, म्हणजे मुलांसाठी एवढी सुविधा आहे का आपण घरी ही सुविधा नाही घेऊ शकत. घरी जर ट्रीटमेंट आपण गावाकडे घेतलं तर एकच आहे, ट्रीटमेंट आणि घर. याच्या व्यतिरिक्त आपण काहीच करणार नाही. शाळेत तर पाठवतच नाही. इथं शाळा पण होते, मुलांचं शिक्षणाकडे लक्ष दिलं जातं. मोठे मुलं असतात तर त्यांचे प्रायव्हेट क्लास घेतले जातात, ऑनलाईन क्लास घेतले जातात. म्हणजे सेंट जूड असं आहे की सेंट जूडबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. आता मी तर जवळजवळ 6 वर्षापासून अनुभवते. म्हणजे प्रत्येक वेळेस वाटतं ना की आपण घर सोडून आलो. इथे तसं वाटत नाही. इथे मॅडम पण खूप चांगले, टाटामध्ये पण खूप चांगले आहेत सगळे. त्याच्यामुळं असं काही टेन्शन वाटत नाही. हसून खेळून राहता जे काही फॅमिली आहेत नवीन नवीन. आणि इथे तर बऱ्याच प्रकारचे फॅमिली असतात. बंगाली, बिहारी, यूपी सगळ्या प्रकारचे असतात. ते सुद्धा एकत्र येऊन एकत्र राहतात, एकदम सख्या फॅमिलीसारखे. हे एक मेन म्हणजे कारण आहे. आणि त्याला पण कारण की मॅडम लोक सपोर्ट करता आणि मॅडम लोकांचा खूप म्हणजे पाठिंबा आहे फॅमिलीसाठी. आणि मी तर एक सिंगल मदर आहे. मला तर असं खूप टेन्शन आहे, बाहेर जर राहिली तर मी एकटी बच्चूला रात्री घेऊन जाऊ शकत नाही. सेंट जूडमध्ये असं आहे, बच्चूला रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता कधीही फीवर येऊ द्या, गाडीला फोन केला, भाऊला फोन केला की लगेच गाडी तयार असते. म्हणजे आपण बच्चूची केअर अशी म्हणजे घरी करू शकत नाही. मला सेंट जूडचा म्हणजे खूप मनापासून आभारी आहे मी सेंट जूडची. मी टेलरिंगचा क्लास 2018मध्ये घेतला. मला सेंट जूडकडून मशीन मिळाली, शिलाई मशीन. त्यासोबत मला सर्टिफिकेट मिळाले आणि त्या सर्टिफिकेटवर मी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रोडला खादीग्राम उद्योगचा संस्था आहे, तिथे बऱ्याच प्रकारच्या संस्था आहे. तर त्या सर्टिफिकेटवर मी कर्ज मंजूर केलं. आज मी त्या मशीनवर मशीन काम करते, 2 मुलांना सांभाळते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांसाठी सेंट जूडमधून फीसुद्धा असते ना, शाळेची फी भरल्या जाते. जेव्हा मुलगा शाळेत जाईल त्याच्यानंतर फी पण भरल्या जाते. मला तर इथे म्हणजे असं काही वेगळं नाहीच आहे. मला पूर्ण घरच्यासारखंच. जसं काही मॅडमने सांगितलं, कल्पेशताई हे करायचं, ही फॅमिली आहे, हिला सांभाळायचं आहे. नवीन कोणी फॅमिली आली तर ती तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे, त्या फॅमिलीला तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. तर अशा काही गोष्टी मी आनंदाने करते. म्हणजे आता न्यू फॅमिली आली तर तिला पूर्ण सपोर्ट करणार. म्हणजे मला आवड आहे त्या गोष्टींची की आपण ज्याच्यातून निघालो आहे ना, आपल्याला जेव्हा कोणी शिकवलं आहे ना तर आपण पण कोणाला सांगायचं. मला सेंट जूडबद्दल जास्तच म्हणजे बोलायचं असं की खूप अभिमान आहे. डोनर येतात ना, आज ते देवापेक्षाही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे. म्हणजे जसं देव जसं यांना वाचवतो ना, तसं ते पण तेवढंच काम करतात डोनर, की आम्ही यांच्या मुलांसाठी जर काही केलं तर यांच्या मुलांचा जीव वाचू शकेल. आणि आज जर त्यांनी तुम्हाला सेंट जूडला आम्हाला कोणाला पाठपुरावा नाही केला तर हे शक्य नाही. कारण कसं असतं, काही काही फॅमिली अशी आहे का ती बिलकुल नाही करू शकत. सेंट जूड आणि टाटामध्ये नाही आली तर बच्चूची जान नाही वाचू शकत. जे काही डोनर सेंट जूडमध्ये हेल्प करता तर त्यांनी अजून हेल्प करावी ही माझी इच्छा आहे, विनंती आहे की आमच्या बच्चूंची जान वाचू शकते. आज जे काही आमची मुलं आहेत तर डोनरमुळेच आहेत आणि एक सेंट जूडमुळे आहेत. मला सेंटरमध्ये ॲक्टिव्हिटी लय आवडते. ॲक्टिव्हिटी ते बाहेरून जे व्हिजिटर येतात ना, ते ॲक्टिव्हिटी करताना मग त्याच्यात लय मजा येते. ते काही पण बनवता, ते गेम्स करता, अजून त्याच्यात गिफ्ट देता.
त्याच्यातनं अजून आनंद येतो. मला ते चेस तर लय आवडला आता, कारण की त्याच्यातनं अजून माइंड फ्रेश होतो. कारण की हॉस्पिटलमध्ये जातो तर तेच पाहतो पोरांच्या इकडे तिकडे. आणि टाटामध्ये पण नाही का ॲक्टिव्हिटी होतच राहते. ते तिथे प्ले एरिया आहे ना तिथे. आणि नाही का इथे ते मॅडम शिकवतात 10:30 ते 12पर्यंत, 12:30पर्यंत मी स्कूलला जातो तिथे शाळेत. मग तिथे पण मजा येते. पोरं खेळतात, मॅडम शिकवतात, वेगळे वेगळे थीम राहतात. दर महिन्याची वेगळी वेगळी थीम. ती थीम करायला, कलर करायला, अजून ॲक्टिव्हिटी करायला खूप मजा येते. मित्र एकत्र येऊन आम्ही जेवण करायचो सर्व, अजून खेळायचो, अजून टी व्ही पाहायचो दरवेळेस रविवारी. खूप मजा यायची तेव्हा. आता घरी गेल्यावर नाही का इथली गार्डनची आठवण यायची, इथं खेळायचो, ॲक्टिव्हिटी व्हायची. खरोखर सांगायचं तर आमच्या इथे नातेवाईक आहेत. बहीण आहे, माझी सख्खी बहीण आहे, पण सेंट ज्यूड आहे म्हणून कुठेच नाही. मी 10 महिने झाले इथेच आहे, बहिणीकडे पण नाही गेले. आणखीन प्रेम किती आहे तुमच्यात. सगळ्याच मॅडम सेंटरमध्ये एकही मॅडम अशी नाही का स्वभाव नाही आवडत. मला खूप म्हणजे अभिमान वाटतो मॅडम लोकांचा. आणि मी जीवापाड म्हणजे मान सन्मान पण देते आणि जीवापाड जपते.